पाहणार आहोत। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदही आहे। आता राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढलं जावं अशी मागणी केली जाते। तर याबाबत सुनेत्रा पवारांसोबत पक्षाचे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। त्यांना दोन्ही पदावरनं दूर ठेवणं गरजेचं आहे। राजीनामा तर हा झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झाला, त्यामुळे त्यांचे आभार। पक्षातनं सुद्धा त्यांना दूर केलं पाहिजे, अन्यथा पक्षात कुठलीच महिला काम करणार नाही। किंवा त्यांच्याच नुसार म्हणतात ना, नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा, प्रतिष्ठान काढावा आणि किती महिला येतात एकदा अंदाज घ्यावा। महत्त्वाचं म्हणजे कालच्या राजीनाम्याची खरं तर संधी ही सुनेत्रा वहिनींनी घ्यायला पाहिजे होती। पहिली गोष्ट तर उलट गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसने येऊ द्यायला नाही पाहिजे होती। अजितदादांच्या पक्षाचा निर्णय हा गृहमंत्र्यांनी घेतला, तेवढी वेळ राष्ट्रवादीवर आली, हे वाईट आहे। पण किमान आत्ता तरी जर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातला महिला मतदार वर्ग जर हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अशी व्यक्ती निश्चित नसावी। पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही। आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदही आहे। आता राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढलं जावं अशी मागणी केली जाते। तर याबाबत सुनेत्रा पवारांसोबत पक्षाचे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। त्यांना दोन्ही पदावरनं दूर ठेवणं गरजेचं आहे। राजीनामा तर हा झाला, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झाला, त्यामुळे त्यांचे आभार। पक्षातनं सुद्धा त्यांना दूर केलं पाहिजे, अन्यथा पक्षात कुठलीच महिला काम करणार नाही। किंवा त्यांच्याच नुसार म्हणतात ना, नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा, प्रतिष्ठान काढावा आणि किती महिला येतात एकदा अंदाज घ्यावा। महत्त्वाचं म्हणजे कालच्या राजीनाम्याची खरं तर संधी ही सुनेत्रा वहिनींनी घ्यायला पाहिजे होती। पहिली गोष्ट तर उलट गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसने येऊ द्यायला नाही पाहिजे होती। अजितदादांच्या पक्षाचा निर्णय हा गृहमंत्र्यांनी घेतला, तेवढी वेळ राष्ट्रवादीवर आली, हे वाईट आहे। पण किमान आत्ता तरी जर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातला महिला मतदार वर्ग जर हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अशी व्यक्ती निश्चित नसावी। पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही। आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय। आता या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलंय। दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींना शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे। आज या विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतला जाईल। त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही। स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलंय एसआयटीच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे. आता गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकरणावरून राजकारण पेटतंय ते म्हणजे वासंधान अशोक खरातवरून अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो समोर आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बंधुबाबांची. त्यांचे बंधुभक्त आणि बंधुबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पोलिसांच्या कारवाईच्या माध्यमातून जे काही आपण पाहतोय, जे काही प्रकार समोर येत आहेत, भयानक प्रकार आहेत. कधी महाराष्ट्रात आपण असं ऐकलं नव्हतं असे प्रकार यायला लागलेले आहेत. दुसरे हे जे काही रेडे सगळे प्रकार चालू आहेत, एवढे भयानक प्रकार कधी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा काही गोष्टी ऐकल्या नव्हत्या आणि त्याच्या आडून राजकारण होत आहे. हे भयानक आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. नीरज जाधव आणि भोंदू अशोक खरातमध्ये खडाजंगी झाली आहे. एसआयटी कडून पहिल्यांदाच दोघांची समोरासमोर चौकशी झाली. यावेळी जाधव आणि खरातमध्ये खडाजंगी झाली. भोंदू अशोक खरात आता एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. खरात विरोधात तक्रार देण्यासाठी 3 महिला समोर आल्या आहेत, तर आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते. खरातचं कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीचं आता काम सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरातने मोठ्या प्रमाणात संपत्ती उभी केली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये तब्बल 18 एकरवर त्यानं आलिशान फार्म हाऊस उभारले. याच फार्म हाऊसवर एसआयटीनं छापा टाकत रिव्हॉल्व्हर आणि काही शेत जमिनीची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर सिन्नरच्या मिरगावात गावकऱ्यांची भीती कमी झाली आहे. आता ग्रामस्थ उघडपणे खरातच्या विरोधात बोलू लागलेत. गावबंदीचा ठराव करण्याची शक्यता असून देवस्थानचा कारभार गावाकडे घेण्याची तयारी सुरू आहे. अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी व्यक्त केली आहे. अनेक मंत्री, राजकारणी यांचे संबंध त्यांच्याशी आहेत आणि ते उघड होऊ नयेत यासाठी त्याचा एन्काउंटर 24 तारखेला होऊ शकतो असं तृप्ती देसाई म्हणाल्या. नाशिक पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून घटना घडत होत्या. घटनेवेळी नाशिक गुप्तचर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय. तर खरात विरोधात शिर्डी पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे आरोपी गजाआड झाल्याचं म्हणत त्यांनी शिर्डी पोलिसांचं कौतुक केलंय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले असून मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील अशी माहिती मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. दोषींना शिक्षा होणारच असं ते म्हणालेत. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असून पुढील कारवाई सरकार करेल असंही त्यांनी म्हटलंय.